नमस्कार. जुन्नर तालुक्यामधील आळे गावामधील डावखरवाडी रोडला शरददादा कुराडे यांचा हा कांद्याचा प्लॉट आहे. तर 1 महिन्यापूर्वी आपण या प्लॉटमध्ये आलो होतो आणि दादांचा आपण अनुभव विचारला होता. तर त्याच प्लॉटची आता पुन्हा काढणी झालेली आहे. तर पूर्ण काढणीपर्यंत आणि मागच्या वर्षी पण त्यांनी काही प्रोडक्ट वापरले होते. एकंदरीत त्यांना त्याचा काय काय फायदा वाटतो आणि आपल्याबरोबर आज इथे जवळचे बरेचसे शेतकरी जमा झालेले आहेत. तर याच्यातल्या काही शेतकऱ्यांचा अनुभव आहे मागच्या वर्षापासून आणि त्यांना आपण विचारू की त्यांना आपण मागच्या वर्षी आणि या वर्षी काय काय फरक वाटले. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे शरद कुराडे. मी हे जे आत्ताचं प्रोडक्ट आहे ते मी सलग 2 वर्ष झालेले आहे. 2 वर्षापासून त्याचा वापर करतो. त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट मला आत्तापर्यंत खूप छान आलेला आहे. काय काय प्रोडक्ट वापरले तुम्ही? मी सुरुवातीला स्टार्टिंगला पहिल्या फवारणीमध्ये 15 वापरतो. त्याच्यानंतर अमोनिया सेकंड फवारणीला वापरतो. त्याच्यानंतर दुसऱ्या फवारणीला फॉजिंग घेतलं. हां राईट. आणि त्याच्यानंतर 0040 हे 2-3 वेळा आपण फवारलेलं आहे. आणि लास्ट क्रमला ब्लॅक पॉट आपण पाण्यातून सोडलेलं आहे. आणि याचा खरोखरच खूप छान रिझल्ट मला भेटलेला आहे. बरोबर. आणि आपल्याबरोबर आहेत धनंजय जाठार भाऊ. त्यांनी पण त्यांच्या प्लॉटला वापरलेले आहे. दादा तुमचा प्लॉट कुठे आहे आणि तुम्हाला काय अनुभव आलेला आहे ते सांगा. माझे नाव धनंजय जाठार, राहणार बोटा माळवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फर्टिन ॲग्रो बायोटच कंपनीचं विजय भालके सर यांच्या माध्यमातून आम्ही शरद कुराडे यांचे प्लॉट पाहिल्यानंतर या खतांचा वापर आम्ही आमच्या प्लॉटवर केला. साधारण पठार भागामध्ये बोटा माळवाडी या ठिकाणी लाल कांदा येतच नाही अशी जी धारणा होती ती खऱ्या अर्थानं भालके सरांच्या माध्यमातून आम्ही बदलून दाखवली. आमच्या इथे देखील कांद्याचं उत्पादन आम्ही घेण्यात यशस्वी ठरलो. आणि तुमच्या बरोबरच्या लागवडीची काय कंडिशन होती? माझ्यासोबत ज्या आमच्या भागामध्ये लागवडी झाल्यात त्या अगदी 1.5 महिन्यामध्येच ते कांदे गेलेले आहेत. करप्यानं किंवा ज्या अति पावसाच्या पेळ पडल्यानं ते कांदे गेलेत, परंतु आपल्याला त्या ठिकाणी यश प्राप्त झालेलं आहे. आणि आपल्याबरोबर आहेत तेजस डावकर भाऊ. त्यांना पण गेल्या वर्षी त्यांनी अनुभव घेतला होता शरददादांच्या प्लॉटमध्ये. कारण त्यांच्या प्लॉटची आणि शरददादांच्या प्लॉटची थोडीशी सोबतच लागवड होती आणि शरददादांचा प्लॉट चांगला राहत होता आणि त्यांच्या प्लॉटची थोडी दांड्यावर बळ गेलं होतं आणि साईज नव्हती. तुम्हाला कसं वाटलं होतं गेल्या वर्षी? रिझल्ट खूप भारी आहे. 0040 सोडलं होतं, वरून 15 मारलं होतं. ब्लॅक पॉटॅश मारलं. ब्लॅक पॉट वापरलं होतं? हा वापरलं होतं. बरं. तर माझं सर्व शेतकऱ्यांना हीच विनंती राहील की जर सुरुवातीपासून जर तुम्ही फर्टिन ॲग्रो बायोटेकचे प्रोडक्ट रेग्युलर यूज केले तर अति पावसामुळे पिळ पडणं, साईज न होणं, दांड्यावर बळ जाणं, या गोष्टी जर न्यूट्रिशनचं व्यवस्थापन आपण चांगलं केलं तर खूप या गोष्टी आपल्याला खूप कमी त्रास देतात. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी फर्टिन ॲग्रो बायोटेकचे टोटल प्रोडक्ट यूज करावीत ही सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. वाढीच नाही